नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची द्वितीय सत्र परीक्षेची वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे 2024-25साठी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील द्वितीय सत्राच्या किंवा पॅटचे पेपर शासनाचे ते आपल्याला हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला या सर्व प्रश्नपत्रिकांचा निश्चितच फायदा हा होणार आहे, कारण की या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातूनच त्या विषयाचा परिपूर्णपणे असा अभ्यास हा करता येणार आहे. म्हणून सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा. काही महत्त्वाचा टॉपिक आपल्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायला मदत होईल. इयत्ता 9वी भूगोल द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा सन 2024-25. गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे 4 पर्याय पण आहेत. त्याच्यातला अचूक असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिली गाळलेली जागा आणि आपल्या इतिहास भूगोलमध्ये हे जे काही गाळलेल्या जागा असतात ते आपल्याला पूर्ण वाक्यात लिहिणं गरजेचं असतं. आपण फक्त त्याचं गणित आणि सायन्ससारखं पर्याय लिहू नका, वर्णाक्षर लिहू नका पर्यायाचं. आपल्याला ही जी काही गाळलेली जागा दिली ती आपल्याला पूर्ण लिहायची आहे. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला वाचून दाखवते त्या पद्धतीने ती गाळलेली जागा लिहिण्याचा सराव करा. बघा, पहिलं, आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे जगभरात वाहतुकीचे वेळापत्रक मध्ये सुसूत्रता येते. दुसरं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते. तिसरं, देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागपूर शहराचा विकास झाला. 4, नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त असतात. अशा पद्धतीने 4ही गाळलेल्या जागा आपण कंप्लीट केल्या की आपल्याला 4 गुण हे मिळतील. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, जोड्या लावा 4 गुणांसाठी. या ठिकाणी तुम्हाला अ स्तंभ आणि ब स्तंभ दिला जाईल. तुम्ही अ स्तंभ जसाच्या तसा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे आणि ब स्तंभामध्ये एकाचं उत्तर जे काही असेल तो पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, आता मी वाचून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जोड्या लिहा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. पहिलं, तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. त्याचं उत्तर आहे ड, नागरीकरण. दुसरं, मूळ निवास सोडून दुसरीकडे राहणे. त्याचा बरोबर पर्याय आहे क, स्थलांतर. 3, 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात राहणे. उत्तर आहे अ, नागरी प्रदेश. त्यानंतर 4, कचऱ्याची समस्या. अचूक पर्याय आहे ब, नियोजनाचा अभाव. अशा पद्धतीने जोड्या कंप्लीट करण्याचा सराव करा. प्रश्न तिसरा बघा, एका वाक्यात उत्तरे असणार आहे आपला. 4 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. त्यांची उत्तरंसुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहेत. ती फक्त तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये आपल्या पेपरमध्ये लिहायची. प्रश्न लिहायची तुम्हाला गरज नाही. प्रश्न तिसरा बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे. त्याचं उत्तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार. अर्थशास्त्र ही संज्ञा आयकोनिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. दुसरं, व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया का समजली जाते. उत्तर, कारण समाजातील लोकांचे जीवन एकमेकांवर अवलंबून असते, म्हणून व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया समजली जाते. तिसरा प्रश्न, एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गापासून
कोणत्या कारणांमुळे वंचित राहतो? उत्तर नद्या, जलाशय, चढ उताराची भूरचना, प्रदेशातील पर्वत, डोंगर, दऱ्या या सर्व कारणांमुळे एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गापासून वंचित राहतो. चौथा प्रश्न, देशाच्या सीमा ओलांडून केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन? उत्तर आहे परदेशी पर्यटन. या पद्धतीने आपण प्रश्न तिसरा सोडवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न बघा आपला काय असेल. त्यामध्ये तुम्हाला एक भारताचा नकाशा दिला जाईल, आराखडा कोरा पुरवणीसारखा, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही दिलेली ठिकाणं दाखवायची आहेत. उदाहरणार्थ पणजी, जम्मू, मंगळूर, कोलकाता, आग्रा आणि कन्याकुमारी. आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हा भारताचा आराखडा नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी ही सर्व ठिकाणं दाखवलेली पण आहेत. तुम्हाला दिलेल्या नकाशामध्ये ती दाखवलेली नसणार आहेत, तुम्हाला ती लिहायची आहेत. म्हणून कोणतं ठिकाण कुठं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकातल्या दिलेल्या नकाशाप्रमाणे ही ठिकाणं दाखवा आणि व्यवस्थित सूची तयार करा. क्रमांक द्या त्याला 1 ते 6 आणि गोल डॉटमध्ये ती ठिकाणं 6 ठिकाणी दाखवा. आपल्याला 4च विचारली आहेत, पण आपण 6ही दाखवून ठेवायचे आहेत. एखादं उत्तर चुकलं आपलं तर त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स कमी व्हायला नको. 40 पैकी 40 गुण मिळवण्यासाठी आपल्याला 6 ठिकाणं दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर बाळांनो पुढचा प्रश्न, नकाशाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा या ठिकाणी एक नकाशा तुम्हाला दिला जाईल. तो या प्रश्नपत्रिकेतच छापलेला हवा होता आणि त्या नकाशाच्या आधारे तुम्हाला या विचारलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 6 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. या प्रश्नपत्रिकेमध्ये तो नकाशा छापायचं राहिलेलं आहे. आपण पाठ्यपुस्तकातला नकाशा बघा आणि त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक कोणते? कन्याकुमारी. आपला भारत देशाचा नकाशा दाखवला जाईल तुम्हाला आणि त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तिसरं, सिक्कीम राज्याशेजारी कोणता देश आहे? तो आहे भूतान. 4, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तो आहे अरबी समुद्र. त्यानंतर 5वा प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी, कोणतेही 2. 1, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. दुसरं, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. तिसरं आहे, जाहिरात करताना योग्य नीतिनियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या 3ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची भूगोलाची प्लेलिस्ट पहा. चॅनलाच्या होमपेजवर तुम्हाला ती सहज मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला हा व्हिडिओ बघा यापूर्वीचा आणि त्यातसुद्धा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. प्रश्न 6वा बघा काय असेल. 6 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न असेल. त्यामध्ये तुम्हाला एक जोड स्तंभालेख काढायचा आहे आणि त्याचबरोबर या विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा तो जोड स्तंभालेख. ही वारंवारिता सारणी दिलेली आहे. त्यावर आधारित तुम्हाला एक आलेख पेपर दिला जाईल आणि त्या आलेख पेपरवर तुम्हाला हे प्रश्न स्तंभालेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत. बघा पहिला प्रश्न, भारताचे निर्यात मूल्य किती आहे? दिलेल्या सारणीवरून ते आहे 272 दशलक्ष. दुसरं, सर्वात जास्त आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे? उत्तर आहे संयुक्त संस्थाने. तिसरे, सर्वात कमी निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? ते आहे ब्राझील. प्रश्न 7वा बघा 8 गुणांसाठी, सविस्तर उत्तरे लिहा. 1, भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेश वहन करता येते? दुसरं, आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सहकारण सांगा. 3, आंतरराष्ट्रीय वाररेषा
पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? याचंही उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला सविस्तररित्या 4-4 गुणांसाठी लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्राची भूगोलाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी टाकलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.